हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामिनी बालार या फूड चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे मोरिंगा सूप। खरं तर मोरिंगा हे शेवग्याचे सायंटिफिक नाव आहे। तसं पाहायला गेलं तर शेवग्याचं अख्खं झाडच पौष्टिकतेने भरलेलं आहे। म्हणजे त्याची पानं, फुलं, बिया, मुळं, शेंगा सगळंच कसं आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं। आणि तुमच्या लहान बाळांना शेवग्याचे सूप जरूर पाजा, कारण त्याच्या बेबीच्या आरोग्याला खूप सारे फायदे होतात। चला तर मग घेते बनवायला मोरिंगा सूप। त्यासाठी मी एक शेवगा आणि बटाटा घेतला, त्याला कट करून स्वच्छ धुवून घ्यायचं। कढईत पाणी गरम करून शेवगा आणि बटाटा बॉईल करायला ठेवायचं। 15-20 मिनिटं बॉईल करून घ्यायचं। त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं। झाकण ठेवून शेंगा चांगल्या सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायच्या। थंड झाल्यावर एका चाळणीच्या मदतीने त्यामधला सगळा अर्क काढून घ्यायचा। त्यानंतर याला मस्त फोडणी द्यायची। फोडणीसाठी मी इथं एका छोट्या पातेल्यात अर्धा चमचा तूप घातलं। अर्धा छोटा चमचा हळदी पावडर घालायची। हळदी पावडर छान फुलली की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरा पावडर घालायची आणि गाळून घेतलेला शेवगा आणि बटाट्याचा अर्क घालायचा। एक उकळी येऊ द्यायची। तयार आहे आपलं मस्त चटपटीत आणि पौष्टिक शेवग्याचं सूप। तुम्ही पण तुमच्या बेबीजला नक्की ट्राय करा मोरिंगा सूप। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर स्वामिनी बालार या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू, बाय बाय।